काहीतरी या स्नोफॉल गाड्या चालवायचं काल बोलत लेकला. तर आपण आता नैनिताल मध्ये आहे आणि प्रवास चालू करण्याच्या आधी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण चालू कैची धामला आणि थंडीचा आता टेम्परेचर सध्या 4चा टेम्परेचर 4चा. स्नोफॉल पण चालू आहे. स्नोफॉल पण चालू आहे जबरदस्त स्नोफॉल. हे बघ गाडीवर तुम्हाला दिसेल बर्फ पडलेला आहे आमच्या आणि हालत खूप खराब आहे. तर चला कैची धामला पाहू शकता तुम्ही इथला निसर्ग हातसून झालेला आहे पूर्ण पायपन. आणि आपण इथूनच काल गेलेलो होतो. नाही इथून नाही दुसरीकडून गेलो असेल मे बी. रस्ता बघा किती काय लोकेशन आहे पाहू शकता तुम्ही. नैनिताल मधून सुपर लोकेशन सुपर सिटी पर पाहू सकता है. नैनीताल की गलियों में हम लोग घूम रहे हैं. वाओ. हा बघा लेक. कोणतं मागे यायचं आपल्याला. इथून फोटो घ्यायला पाहिजे रे. बघ ना अनमोल नजारा बघ ना नजारा. तर मित्रांनो जाताना बघा क्लायमेट नीम करोली बाबांकडे जाताना असं क्लायमेट दिसतंय आणि ट्रॅफिक खूप दाखवते. शनिवार असल्यामुळे 7 किलोमीटर आहे पण आम्हाला 1.5 किलोमीटर दाखवते. दीड तास दाखवतोय. पण शनिवार असल्यामुळे शनिवार पण आहे आज. सो चला जाऊया आपण तिकडे मंदिरात दर्शनासाठी. बघूया किती वेळ लागतो. सुंदर असा नजारा आहे आणि खूप मीटिंग मध्ये तुम्हाला कॉल करतो. मीटिंग मध्ये दिल्ली. ही पहा इकडची झाडं कशी आहेत आणि अशी ट्रॅफिक लागलेलं आहे इकडे म्हणून आम्ही थांबलोय. खूप जाम लागलेला आहे इकडे आणि असं डेली लागतं असेल मे बी. पण आज शनिवार आहे. पण आता नीम करोली बाबा फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत नीम करोली बाबाच्या मंदिराजवळ. गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे आणि अशा प्रकारे चालत जाताना स्वीट्सची दुकानं तसेच हॉटेल्स नाश्ता करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि समोरच तुम्ही हार फूल वगैरे तिथून घेऊ शकता अशी दुकानं तिकडे आहेत. तर चला आपण पाऊस खूप पडला क्लायमेट खूप सुंदर आहे. चला थांब मम्माला येते. चला हे पहा नीम करोली बाबांचा फक्त मंदिर. तर आता आतमध्ये एंट्री नाही आहे मोबाईलसाठी आणि हे आहे करोली बाबांचं कैची धाम मधलं मंदिर. अशा प्रकारे इथून तुम्ही जाऊ शकताय. वातावरण बघा खूप सुंदर वातावरण आहे. आणि आता आपण पुन्हा निघणार इथून 17 किलोमीटर आहे नैनिताल. थंडी खूप आहे इकडे. सो चलो तर इथंच कैची धामचा ब्लॉग संपवतोय. इकडे बरीच मंदिर आहेत. हे जे मंदिर पाहता इथं 3 मंदिर आहेत आणि पुढे जे पाहताय हे जे मंदिर आहे हे ते मंदिर आहे कैची बाबांचं करोली बाबांचं आश्रम. आपण आता फिरतोय नैनितालमध्ये. जो नैनितालचा मेन अट्रॅक्शन जो आहे तो हा तलाव हे पहा. आणि इकडे या प्रकारे वस्ती असते. आणि जो हे तुम्ही पाहताय हे हा आहे रोपवे तुम्हाला तो वरती डोंगराकडे घेऊन जातो. तिथून तुम्हाला साईड सीन होतात आणि मग झाल्यानंतर पुन्हा रिटर्न. हा पहा इथला जो अट्रॅक्शन. आणि इथलं फिश बघा तुम्ही. फिश
हे पहा फिश असतात फिश तुम्हाला. सो असे फिश आहेत तिथे नेहमी त्यांचं अट्रॅक्शन पाहू शकता तुम्ही.